नमस्कार, मी पूजा तुळसकर. लेट कम्युनिटीज लीड या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण वर्ल्ड एड्स डे निमित्त जनजागृती या विषयावर माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रमोद देवराज आणि श्री उमेश घुगे सर. तुम्हा दोघांचाही सगळ्यात आधी मी आमच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. तर या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर प्रमोद देवराज हे राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रोगप्रतिबंधक आणि सामाजिक औषध वैद्यशास्त्र विभागात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसंच ते महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमध्ये सहसंचालक म्हणून सुद्धा कार्यरत होते. त्यांना HIV एड्स कार्यक्रमात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा 12 वर्षांचा अनुभव आहे. तसंच श्री उमेश घुगे हे जे आपले दुसरे गेस्ट आहेत ते महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या माहिती, शिक्षण आणि संवाद विभागामध्ये सहसंचालक म्हणून कार्यरत आहे. HIV एड्स या विषयाबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्याचं काम यांच्या विभागामार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये केलं जात आहे. तर दोन्ही गेस्ट आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या या विषयाला सुरुवात करूया. तर तुमच्या दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय फार महत्त्वाचा आहे, एड्स बद्दलचा. तर मला असं सगळ्यात आधी मला वाटतं प्रमोद सरांना विचारायचंय की एड्स हे नाव जरी घेतलं ना तरी लोकांच्या मनामध्ये खूप भीती असते, किंवा मला वाटतं पुष्कळशी लोक अशी आहेत अजूनही आपल्या समाजामध्ये जे एड्स हे नाव घ्यायलाच प्रचंड घाबरतात. ही भीती खरं तर या कार्यक्रमामधनं दूर होणं आणि जनजागृती होणं याबद्दलची खूप आवश्यक आहे. काय सांगायचंय तुम्हाला? नक्कीच 98 पासून राज्यामध्ये हा एड्स निर्मूलनाचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. 98 ची परिस्थिती आणि 2023 ची परिस्थिती जर बघितली, एक काळ असा होता की व्यापक रूपामध्ये भीती जास्त होती. जसे जसा हा कार्यक्रम वाढला, तपासणी केंद्र वाढले, औषध उपचार आला, त्यातल्या त्यात नवीन औषध उपचार जे आले, त्यामुळे ही भीती आजच्या तारखेला जर बघितलं तरी थोडी कमी झालेली. पण याचाच उलट परिणाम असाही होतोय की या आजाराला लोक एकदम सहजतेने घ्यायला लागले. जर आकडेवारीच्या अनुषंगाने आपण बघायला गेलो तर एक काळ असा होता की वर्षाला सुमारे 52,000 नवीन रुग्ण आढळायचे. आजच्या तारखेला जरी हा आकडा कमी झालेला आहे, पण जे घटक ज्या लोकांमध्ये हा HIV संसर्ग आढळून येतो त्यांच्यामध्ये जनजागृतीचा अभाव कुठेतरी कमी पडला. कारण की हे आजच्या तारखेला जे रुग्ण येत आहेत हे जास्त करून 20 ते 30 या गटामध्ये येत आहेत. पूर्वी जे काही घटक तपासले जो काही आपला समाज तपासला गेला आणि त्या काळामध्ये उपचार नव्हते, तेव्हा निदर्शनास असं येत होतं की सुमारे 35 ते 50 या वयोगटात रुग्ण आढळत होते. तर नक्कीच भीती कमी झालेली आहे, पण या भीतीचं रूपांतर एक सहजतेने घेण्यासारखा आजार असं व्हायला नको, म्हणून आजच्या तारखेला जनजागृतीला फार महत्व आहे. सर, जसं तुम्ही म्हणालात की आता बरीचशी लोक जी आहेत ती समोर येत आहेत, एड्स बद्दल बोलतायत, म्हणजे कुठेतरी जनजागृती होते असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. जसं तुम्ही म्हणालात मगाशच्या उत्तरामध्ये की तपासण्या सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर आपण वाढवलेल्या आहेत. तर मला वाटतं तपासण्यांबद्दल सुद्धा लोकांना माहिती असणं किंवा याबद्दल अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे. या तपासण्यांबद्दल मला वाटतं प्रेक्षकांना माहिती द्या. नक्की. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून सुमारे 595 ICTC केंद्र उभारण्यात आलेत. HIV ची तपासणी ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सुद्धा मोफत केली जाते. कुठेही मनामध्ये शंका आली की सर्वप्रथम आम्ही प्रयत्न करतो की लोकांनी ICTC केंद्राला भेट द्यावी, जेणेकरून त्यांनी त्यांची HIV स्टेटस काय आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. याच्या मागचा उद्देश हा आहे की जेवढ्या लवकर निदान होईल तेवढ्या लवकर उपचार केले जातील, सुरू होतील आणि या उपचाराचा फायदा त्यांचं दीर्घ आयुष्य वाढवण्यासाठी मदत करते. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात की लवकर निदान झालं तर लवकर उपचार त्यावर शक्य आहे आणि खरंच हे आवश्यक आहे की लवकर निदान, लवकर उपचार, यामुळेच मला वाटतं खरं तर यासारख्या आजारापासून आपण कुठेतरी दूर राहू शकतो. तर औषधांबद्दल मला वाटतं तुम्ही आता उल्लेख केला, तर औषधांबद्दल काय माहिती तुम्हाला द्यायची? कोणताही HIV संसर्गित व्यक्ती जेव्हा ICTC केंद्रामधून रिपोर्ट घेऊन जातो तेव्हा त्याची एक प्रिपेअर्डनेस काउन्सिलिंग केली जाते, ज्यामध्ये औषध कुठलं दिलं जाणार आहे, ते किती वेळ, म्हणजे आजच्या तारखेला हे औषध जोपर्यंत रुग्ण आहे तोपर्यंत त्यांनी घेणं गरजेचं आहे. याचा फायदा हा होतो की शरीरातलं जे विषाणूंचं प्रमाण आहे ते नियंत्रणात ठेवण्यामध्ये मदत होते. या औषध प्रणालीला ART औषध प्रणाली म्हणतात.
हे हीच औषध प्रणाली राज्यामध्ये 72 ART केंद्र, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ART केंद्र असं साधारण जरी आकडा धरला तर तसं आपण सर्व आरोग्य केंद्रांमध्ये, मेडिकल कॉलेज, महानगरपालिकेचे दवाखाने आणि जिल्हा रुग्णालय यामध्ये हे ART सेंटर्स स्थापन केलेले आहेत. इथे नाव नोंदवल्यावर तात्काळ तपासणी केल्यानंतर काही बेसलाईन आम्ही इन्व्हेस्टिगेशन्स म्हणतो, ते तपासणी झाल्यानंतर शक्यतो त्याच दिवशी रुग्णाला औषध सुरू करतो आणि ह्या औषधांचा फायदा त्याला त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी फार मदत करतो. नक्कीच. उमेश घुगे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. तर उमेश सर, तुम्ही काय सांगू शकता? जसं सरांनी सांगितलं की औषधोपचार तर मोठ्या प्रमाणावर सध्या उपलब्ध आहेत. तपासणी केंद्र नेमके कुठे कुठे आहेत, कशा पद्धतीनं तपासणी केली जाते, मात्र या सगळ्यामध्ये जरी आपण सक्षम असलो, म्हणजे तपासणी असू दे, औषधोपचार असू दे, मात्र सगळ्यात महत्त्वाचं असतं कुठल्याही आजाराबाबत, आणि आपण एड्स बद्दल आज बोलतोय, तर एड्स बद्दल जनजागृती होणं, अवेअरनेस होणं फार गरजेचं आहे. काय सांगू शकता याबद्दल? किती झालेली आहे? HIV एड्स बद्दल आपण खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती करतो आणि महाराष्ट्रातले आपले 34 जिल्हे जे आहेत आणि त्यामध्ये आपले मुंबईमधले पण 2 जिल्हे येतात. तर अशा 36 जिल्ह्यांमध्ये आपण वेगवेगळ्या माध्यमातून हे जनजागृतीचं काम करत असतो. तर महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे गणेशोत्सव काळामध्ये आपण प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व गणेश मंडळांना आपण पत्र पाठवलेले होते आणि त्या पत्रामध्ये असे नमूद केले होते की प्रत्येक गणेश मंडळाने त्यांच्या गणेश मंडपामध्ये गणेशोत्सव काळामध्ये एक 8x8चा होर्डिंग तिथे लावायचा आणि त्यावरती आपण HIV तपासणी आणि गरोदर मातेकडून HIV बाधित गरोदर मातेकडून तिच्या बाळाला होणारा HIVचा संसर्ग याबाबत जनजागृती आपण केली होती. आणि ते सर्व महाराष्ट्र आणि मुंबईमधील सर्व गणेशोत्सव मंडळांनी खूप उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद दिला. सर्वांनी स्वखर्चाने त्यांनी जे होर्डिंग्स आहेत ते त्यांनी त्यांच्या गणेशोत्सव मंडळामध्ये लावले होते आणि त्याचा फायदा असा झाला की जे नॅकोचं एड्स हेल्पलाईन नंबर आहे जो 1097 आहे त्यावरती त्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात कॉल आले आणि HIV एड्स बाबत खूप लोकांनी माहिती देखील घेतली. तर अशीच जनजागृती आपण जागतिक एड्स दिनानिमित्त देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक माध्यमातून केलेली आहे, ज्यामध्ये आपण चित्रपटगृहामध्ये आपण HIV बाबतची जनजागृती केलेली आहे. त्यानंतर TV9 या चॅनलवरती देखील आपण जाहिरातीद्वारे आपण सर्व महाराष्ट्रामध्ये माहिती देत आहोत. त्यानंतर सोनी मराठीचा जो एक आपला कार्यक्रम आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा, तो त्या कार्यक्रमामध्ये कलाकारांनी विशेषतः या HIV एड्स बाबत माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर जे आउटडोर म्हणजे बाहेरील जाहिराती आहेत आउटडोर मीडिया, त्यामध्ये बस स्टॉप आहेत, त्यानंतर बसवरती ब्रँडिंग केलेली आहे, त्यानंतर ज्या आपल्या ओला उबरच्या ज्या कॅब आहेत त्यावर देखील आपण जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे या जनजागृती या माध्यमातून आपण भरपूर जास्त प्रमाणात आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये आपण पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक भागापर्यंत HIV तपासणी, HIVचे संक्रमणाचे मार्ग याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच सर, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की जनजागृती सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते, मात्र ती अजून पुष्कळ होणं फार गरजेचं आहे, जेणेकरून हे जे एड्सचे रुग्ण आहेत ते स्वतःहून समोर येतील आणि स्वतःहून औषधोपचार घेतील आणि एड्स सारखा आजार सुद्धा आपल्या देशातनं खूपच लवकर निघून जाईल. तर मला हे तुम्हाला विचारायचं आहे की तरुण पिढीमध्ये याची जागृती होणं फार आवश्यक आहे आणि तरुण पिढीनं एड्स सारख्या आजाराला कसा प्रतिबंध करणं आवश्यक आहे हे सुद्धा कळणं तरुणांना फार आवश्यक आहे. काय सांगा? नक्की आपण महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे युवकांना देखील आपण यामध्ये सहभागी करून घेतो जनजागृती कार्यक्रमामध्ये. त्यामध्ये आपण सर्व महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये म्हणजे एकूण 852 महाविद्यालयांमध्ये आपले रेड रिबन क्लब आहेत, जे आपण NSS सोबत म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना जी आहे त्यांच्यासोबत आपण ते स्थापन केलेले आहेत. या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून RRC रेड रिबन क्लबच्या माध्यमातून त्या महाविद्यालयातील जो युवक आहे जो NSS मध्ये आहे आणि NSSच्या बाहेर आहे म्हणजे त्या महाविद्यालयामध्ये येणारा युवक, या युवकाला आपण HIV बाबत, एड्स बाबत, त्याच्या प्रसाराचे मार्ग, त्यानंतर त्याचे उपचार पद्धती कुठले कुठले आहेत याबद्दल आपण ती माहिती देत असतो. आणि यासाठी आपले राष्ट्रीय सेवा योजनेचे जे विद्यार्थी आहेत ते प्रामुख्याने याच्यामध्ये काम करतात. पूर्ण वर्षभराचा त्यांना कार्यक्रम दिला जातो. यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य देखील केलं जातं प्रत्येक महाविद्यालयाला.
आणि या माध्यमातून फक्त एखादं सेशन किंवा एखादं चर्चासत्र न करता आपण वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांच्यासोबत हे जनजागृतीचं कार्य करतो. यामध्ये नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन यांनी यावर्षी युवा महोत्सवाच्या माध्यमातून सर्व युवकांना टार्गेट केलेलं आहे ह्या जनजागृती कार्यक्रमामध्ये. त्यामध्ये 4 प्रकारच्या स्पर्धा ठेवल्या होत्या, ज्यामध्ये स्ट्रीट प्ले कॉम्पिटिशन म्हणजे पथनाट्य स्पर्धा, त्यानंतर रील मेकिंग स्पर्धा ज्यामध्ये युवक आत्ता भरपूर सक्रिय आहे, त्यानंतर मॅरेथॉन, रेड रन मॅरेथॉन ही देखील ठेवली होती, आणि शाळेतील मुलांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा. तर हे जिल्हा स्तर, त्यानंतर राज्य स्तरावर आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारे स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. आणि त्यासाठी सर्व महाराष्ट्रातून, सर्व जिल्ह्यातून खूप चांगला प्रतिसाद युवकांकडून मिळाला आणि प्रत्येक युवकांपर्यंत हा मेसेज आम्हाला देता आला. त्यानंतर जे शाळाबाह्य मुलं आहेत किंवा कॉलेजमध्ये जे जात नाहीत मुलं, त्या मुलांना आम्ही त्या मुलांपर्यंत हा जनजागृती कार्यक्रम पोहोचवण्यासाठी किंवा त्या मुलांना आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेण्यासाठी आपण नेहरू युवा केंद्र संघटन यांचं देखील आपण सहकार्य घेतो आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे काही गट आहेत त्यांना देखील आपण हा कार्यक्रम पोहोचवण्याचा म्हणजे त्यांच्या मार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. म्हणजे खरं तर बघायला गेलं तर जनजागृती सुद्धा मोठ्या प्रमाणावर होती. औषध उपचार बऱ्याच प्रमाणात सध्या उपलब्ध आहेत आणि त्याचप्रमाणे तपासणी केंद्र जी आहेत ती सुद्धा आपण ठिकठिकाणी उभारलेली आहेत या रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी. मात्र प्रमोद सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की LGBTQ साठी सध्या आपण कोणते उपक्रम राबवलेले आहेत आणि या उपक्रमांची माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकता का? नेमके काय उपक्रम आहेत? नक्की. HIV हा जेव्हा संसर्गाचा विषय चर्चेला जातो तेव्हा हाय रिस्क पॉप्युलेशन किंवा असे घटक आहेत ज्यांच्यामध्ये संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्यामध्ये देहविक्री करणाऱ्या महिला, MSM पॉप्युलेशन आम्ही म्हणतो, समलैंगिक पुरुष आणि मायग्रंट वर्कर किंवा जे स्थलांतरित कामगार आहेत. हे 3 घटकांवर सध्या कार्यक्रमाच्या माध्यमातून फोकस केला जातो की यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि यांच्या समस्या जेणेकरून यांनी त्या अशा धोकादायक परिस्थितीत जाऊ नये, प्रतिबंधात्मक काय उपाययोजना त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील याच्यासाठी भर दिला जातो. नुकताच जागतिक एड्स दिनाचा औचित्य साधून लेट कम्युनिटीज लीड या ब्रीदवाक्याखाली आपण अनेक कार्यक्रम केले. त्यात राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये आपण पहिल्यांदा असा तृतीयपंथीय जो समाज आहे त्यांच्या काही घटकातले लोकांना आपण बोलवून एक मंच उभारून दिला होता, जेणेकरून ते त्यांच्या व्यथा आणि ते त्या हाय रिस्कमध्ये का जातात ह्या अशा सामाजिक आणि त्यांच्या अवतीभोवती ज्या गोष्टी असतात त्याचा एक थोडासा समजण्याचा प्रयत्न करत होतो. आणि एकंदर लक्षात हे येतं की HIV मेसेज जातो, पण प्रतिबंध जेव्हा करायचा विषय येतो किंवा त्यांचा रोजगारचा जेव्हा विषय येतो तिथं कुठेतरी मग हा विषय मागे पडून जातो. आणि म्हणून या वर्षी जो ब्रीदवाक्य राष्ट्रीय जागतिक पातळीवरून देण्यात आलंय, लेट द कम्युनिटीज लीड, म्हणजे ज्या घटकांमध्ये हा आजार जास्त आहे त्या लोकांनी पुढे येऊन चर्चा करावी, त्यांचे जे काही समस्या आहेत त्या राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर आणून लवकरात लवकर त्याचं उपाययोजना काय करता येतील हा एक त्याच्यातनं प्रयत्न करण्यात आला राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत. नक्कीच. मला वाटतं बऱ्याच वेळेला असं होतं की संसर्गित व्यक्ती जी आहे ती शोधण्यासाठी सुद्धा आपल्याला पुष्कळ त्रास होतो. बऱ्याच वेळेला असं होतं की समोरून ती व्यक्ती आपल्या समोर येत नाही. तर याबद्दल तुम्ही काय उपाययोजना राबवलेल्या आहेत त्याबद्दल सुद्धा मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. मात्र लेट कम्युनिटीज लीड या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी. लेट कम्युनिटीज लीड या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी मी म्हटलं होतं की एड्सने संसर्गित झालेली जी व्यक्ती आहे ती बऱ्याच वेळेला अजून असं होतं की ती स्वतःहून अजूनही समोर येत नाही. कुठेतरी याबद्दल गैरसमज अजूनही आपल्या समाजामध्ये आहेत. तर ही व्यक्ती स्वतःहून समोर यावी यासाठी आपण काही उपाययोजना राबवलेल्या आहेत का, किंवा त्यासाठी आपल्याकडनं काही जनजागृती सुरू आहे का? आणि दुसरा एक महत्त्वाचा माझा असा प्रश्न आहे की HIV आणि TB याबद्दल सुद्धा मार्गदर्शन होणं आवश्यक आहे. काय सांगाल तुम्ही? जेव्हा एखादा संसर्गित व्यक्ती
रिपोर्ट घेतो तर पहिली गोष्ट जी होते ती असते डिनायल, की हा रिपोर्ट माझा नाही आहे. बऱ्याच वेळा आमचे जे समुपदेशक असतात त्यांना 20 मिनिटं, अर्धा तास किंवा कधी-कधी 1 तास सुद्धा लागतो त्यांना समजवण्यासाठी, की हा रिपोर्ट आहे आणि हा एक आता आजार झालेला आहे, याच्यासाठी औषध उपचार आहे. जेव्हा औषध उपचारावर सुरू करतो, तेव्हा आमचा जास्तीत जास्त समुपदेशकांकडून प्रयत्न असतो, की त्यांच्या जो संसर्ग झाला तो कुठून झाला आणि त्यांच्या कोणाकोणाबरोबर संबंध आले. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं, की जे संसर्गित व्यक्ती असतात ते त्यांच्या घरच्यांपासून ही माहिती लपवून ठेवतात. महाराष्ट्रामध्ये असं जेव्हा लक्षात आलं, की असे उपचारावर असलेले बरेच रुग्ण आहेत, की ज्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलेलं नाही किंबहुना त्यांच्यामध्ये संसर्ग आहे आणि त्यांना ते माहिती नाहीये. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही इंडेक्स टेस्टिंग कॅम्पेन हे राष्ट्रीय स्तरावरून पण याला आजच्या तारखेला फार महत्त्व आलेलं आहे. म्हणजे जो संसर्गित व्यक्ती आहे त्याची डिटेल्ड हिस्ट्री, म्हणजे त्याचं संसर्ग किंवा जो काही त्याचं धोकादायक वर्तन झालं किंवा एखाद्या बाळाला आईपासून झालं असेल तर त्या आईची तपासणी, तिच्या मिस्टरांची तपासणी आणि ज्यांचे सेक्शुअल पार्टनर्स आहेत त्या सेक्शुअल पार्टनर्सपर्यंत पोहोचण्याचा जो काही उपक्रम आम्ही इंडेक्स टेस्टिंगच्या नावाने सुरू केला, त्याचा एक फलरूप असं आलेलं की मागच्या 1.5 वर्षात साधारण जी पॉझिटिव्हिटी आहे आमची प्रोग्रामची, जी 0.5% आसपास आलेली आहे. इंडेक्स टेस्टिंग कॅम्पेन आम्ही आता हे सलग 3रं वर्ष आहे जे राबवतोय. इंडेक्स टेस्टिंगमधून टक्केवारी किंवा नवीन रुग्ण आढळण्याचं जे प्रमाण आहे ते अधिक वाढलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांना लवकर उपचारावर घेऊन त्यांचं आयुष्य वाढवता येतंय. दुसरा प्रश्न आपण जो HIV TB संबंधित विचारला, हा जे संसर्गित व्यक्ती आहे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण जरी आपण एखाद्या व्यक्तीला उपचारावर आणलं असेल, व्हायरल लोड आपण तपासणी करत असू, त्याच्याने कळतं की विषाणूंचं प्रमाण कमी आहे, जास्त आहे. पण जे आपण संधिसाधू आजार जेव्हा म्हणतो एखाद्या HIV पॉझिटिव्ह संसर्गित व्यक्तीला होणार आहे, त्यामध्ये TB होणं सगळ्यात जास्त प्रमाण आहे आणि TBमुळे मृत्यू होण्याचं पण प्रमाण जास्त आहे. यामुळेच राष्ट्रीय स्तरावरून आणि जागतिक स्तरावरून जे काही मार्गदर्शक सूचना आल्या, की जर एखादा व्यक्ती HIV संसर्गित असेल आणि त्याच्यामध्ये जर TB आढळलं तर त्याला सिंगल विंडो म्हणजे त्याच ठिकाणावरून TBची औषधं देखील दिले जातात. आणि जे संसर्गित ज्यांना TBची लक्षणं नाही आहे त्यांना IPT प्रोफिलॅक्सिस म्हणजे आयसोनायझेड प्रोफिलॅक्टिक थेरपी ही सुमारे 6 महिन्याची कोर्स असते ट्रीटमेंटची, ती दिली जाते जेणेकरून त्यांच्यामध्ये TBचा संसर्ग वाढू नये. नक्कीच. मला वाटतं ही खूप महत्त्वाची माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली आणि याचा खरंच खूप उपयोग जो आहे तो आपल्या प्रेक्षकांना होईल. तर उमेश सर, मी तुम्हाला विचारते की जागतिक एड्स दिनानिमित्त आपण जे वेगवेगळे कार्यक्रम राबवलेले आहेत किंवा जे वेगवेगळे कार्यक्रम आपण करतो, तर त्या कार्यक्रमाबद्दल माहिती मला वाटतं जाणून घेणं आवश्यक आहे. नक्कीच. म्हणजे जागतिक एड्स दिनानिमित्त या वर्षीची जी आपली थीम आहे, लेट द कम्युनिटीज लीड, यालाच अनुसरून आपण प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी जे आहेत आपले महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे, त्यांच्या माध्यमातून आपण ICTC म्हणजे ICTC केंद्र आणि ART केंद्र, तर या दोन्ही ठिकाणी आपण कार्यक्रम घेतले. त्यामध्ये आपण युवकांची प्रभात फेरी घेतली. त्यानंतर ज्या लोकांनी या HIV एड्स नियंत्रण कार्यक्रमामध्ये विशेष हे मदत केलेली आहे, त्या लोकांना देखील आपण त्या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. त्यानंतर युवकांच्याच माध्यमातून आपण एक फ्लॅशमॉब यावर्षी केलेला आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही युवकांचा गट आपण घेऊन HIVच्याच थीमवर आपण एक गाणं तिथे तयार केलं होतं आणि त्या माध्यमातून आपण बस स्टॉप असतील, बस डेपो असतील, ST स्टँड असतील, रेल्वे स्टेशन्स असतील, त्या ठिकाणी आपण HIV तपासणी शिबिर व जनजागृती कार्यक्रम केला होता. आणि त्या ठिकाणी आपण हे फ्लॅशमॉब केल्यामुळे जे HIV तपासणीसाठी येणारी लोक होते त्यांच्यामध्ये जनजागृती करून आपण त्यांना HIV तपासणीसाठी मोबिलाइज केलं होतं. तर अशा प्रकारे भरपूर सारे उपक्रम आपण जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा स्तरावर घेतलेले आहेत. नक्कीच. हेल्पलाईन नंबर बद्दल सुद्धा मला वाटतं प्रेक्षकांना माहिती देणं आवश्यक आहे. हेल्पलाईन नंबर बद्दल तुम्हाला काय सांगायचं किंवा कोणते आहेत ते? हो. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना त्यांनी एक हेल्पलाईन तयार केलेला आहे, जो टोल फ्री नंबर आहे, एड्स हेल्पलाईन नंबर 1097.
तर हा 24 तास कधीही आपण या ठिकाणी कॉल करू शकतो आणि हा मोफत असल्यामुळे यावर आपण HIV बद्दल, त्यानंतर त्याच्या उपचार आणि सुविधांबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेऊ शकतो आणि कुठल्याही भाषेमध्ये आपण या ठिकाणी HIV बाबतची माहिती विचारू शकतो. नक्कीच. मी प्रमोद सरांना विचारते की व्हायरल लोड तपासणी ही जी आहे ही या आजारासाठी कितपत महत्वाची आहे किंवा ही नेमकी काय आहे, या बाबतीत काय सांगायचं? एखाद्या संसर्गित व्यक्तीमध्ये HIV विषाणूचं दिवसेंदिवस प्रमाण वाढत असतं. अशा परिस्थितीत जेव्हा आपण एखाद्या रुग्णाला औषध उपचारावर घेतो तर नेमकं हे औषध त्याला किती त्याच्या शरीरामध्ये काय परिणाम आणत आहे किंवा विषाणूंचा जो फैलाव आहे तो थांबवण्यासाठी किती उपयोगी पडतंय हे जाणून घेण्यासाठी व्हायरल लोड तपासणी केली जाते. व्हायरल लोड तपासणीचं महत्त्व इथं एवढंच आहे की जर आपण बाहेरून जर करायला गेलो तर याच्यामध्ये खर्च खूप आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने महाराष्ट्र राज्यामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये ही व्हायरल लोड तपासणी निशुल्क आणलेली आहे. व्हायरल लोड तपासणी ही एखाद्या रुग्णाला जेव्हा तो औषध उपचारावर येतो तेव्हा त्याला वर्षातून 2दा आपण ती व्हायरल लोड तपासणी करतो आणि त्यामुळे त्याचे जो काही औषधाचा उपयोग आहे तो व्यवस्थित होतोय की नाही होत आहे हे देखील कळतं. नक्कीच. HIV सारख्या आजारावर मला वाटतं जर लोक स्वतःहून समोर आले आणि जर स्वतःहून याबद्दलची जनजागृती केली किंवा ज्यांना हा आजार झालेला आहे त्यांच्याबद्दल दुमत न बाळगता त्यांनाही आपल्यामध्ये सामावून घेतलं जर का आपण, तर ह्याची भीती तर कुठेतरी दूर होईलच, मात्र त्यापेक्षाही जास्त याची जनजागृती फार मोठ्या प्रमाणावर होईल आणि हा जो आजार आहे तो नक्कीच आपल्या देशातनं दूर होण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आपण केलेला आहे आणि तुम्ही सुद्धा आमच्या प्रेक्षकांना याबद्दल खूप छान मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. लेट कम्युनिटीज लीड या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.